आज आपण बनवणार आहे भेंडीची भाजी. साध्या पद्धतीने बनवणार आहे. डब्यासाठी बनवणार आहे आपण ही. अशा पद्धतीने भेंडी कट करा. आपली भेंडी कट करून झालीचा आता आपल्याला मिरची कट करायची आहे. आधी मिरची कट करून घेऊ आता आपण. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर कट करायची आहे. आता आपण मिरची कट करून घेतली आहे. कोथिंबीर धुवून घेतली व्यवस्थित. मस्त आता कट करून घेऊ. बारीक कट करायची मस्त. मिरची तुमच्या पद्धतीने घ्या. आम्हाला तिखट आवडते, आम्ही जास्त घेतली, तुम्ही कमी घेऊ शकता. आपण तेल टाकून घेणार आहे. त्यानंतर आपण जिरे टाकणार आहे. तेल गरम करून झालं की आपण जिरे टाकू त्यात. आता तेल गरम झाल्यासारखं वाटते, आपण आता त्यात जिरे टाकून घेऊ. त्यानंतर आपण लसूण टाकणार आहे. त्यानंतर आपण मिरची टाकू. गॅस कमी करून आपण फ्राय करून घेऊ. व्यवस्थित फ्राय होती. भेंडीच्या भाजीला मिरच्या थोड्या तिखटच वापरा, ती चविष्ट लागते. आधी मिरच्या वगैरे सर्व परतून झाले. आता आपण त्याच्यामध्ये भेंडी टाकून घेऊ. आपण त्याला मिक्स करून घेऊ. आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाका. आता आपण मिक्स करून घेऊ मीठ. कोथिंबीर टाकून घेतली. आपण मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून देऊ. 5 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफ द्या. पाणी आपण ऍड नाही करणार आहे. पाणी ऍड केलं तर भेंडी चिकट होती. आता आपण झाकण ठेवू आणि वाफ द्या. भेंडी खाली लागायला नको. आपण एकदा चेक करून घेऊ आणि मिक्स करून घेऊ पुन्हा. झाकण ठेवू 5 मिनिटं आपण. परत एकदा आपण चेक करून घेऊ.
भेंडी शिजली का नाही ते हाताने पण चेक करू शकता तुम्ही. भेंडी अजून शिजली नाही, अजून आपण झाकण ठेवू. मुलांच्या डब्याला देण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे भेंडीची भाजी. मुलं आवडीनं पण खातील. तुम्ही एकदा ट्राय करा.